नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण जे टेक्निकल एक्झाम आहे, ज्या की एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जातात, ज्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि एक आणखी एक्झाम असते मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलची. त्या सर्व एक्झामच्या सिलेबस, त्याचे एक्झाम पेपरचं पॅटर्न कसं आहे आणि सोबतच त्याचे एक्झाम केव्हा होणार आहे, याचा संपूर्ण तुम्हाला मी इथे डिटेलमध्ये अनालिसिस करून देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण की इथे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसाठी 2-3 चान्स आहे आणि जी एएमव्हीआयची एक्झाम आहे मेकॅनिकल वाल्यांची, त्याचा सिलेबस सोबत तुम्ही या सिलेबसचा सुद्धा अभ्यास करू शकता, कारण की सिलेबस जवळपास सेम आहे. मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. सिव्हिल वाले आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी पण खूप गोल्डन चान्स आहे, ज्याबद्दल मी सर्व बोलणार आहे. कारण की बरेच विद्यार्थी मला मेसेज करून विचारतात, की सर कसे कुठल्या एक्झामचं आहे, काय आहे? कारण की काही आयडिया नसते आणि एम-पी-एस-सीने आता पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण चेंज केलेलं आहे. त्यामध्ये आता सर्व नवीन सिलेबस, नवीन जे पॅटर्न आहे ते आणलेलं आहे आणि याचा फायदा आपण खूप सर्व एक्झामला करू शकतो. त्या बऱ्याच एक्झामचं मी आता टाकणार आहे. तर पहिले बघा सविस्तर की नेमकं काय आहे. तर आपण जे एक्झाम बद्दल बोलत आहे ती एम-पी-एस-सीची एक्झाम आहे, जी की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2023 ला होणार आहे. आणि या सिलेबसच एम-पी-एस-सीने आताच 2 दिवसापूर्वी पूर्ण सिलेबस दिलेला आहे आणि त्याचं पूर्ण नोटिफिकेशनमध्ये एक्झाम केव्हा होणार आहे सर्व टाकलेलं आहे. आता यामध्ये बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा. सर्वप्रथम पूर्व परीक्षा होणार आहे ती. या पूर्व परीक्षेमध्ये एकूण राज्यसेवेचे 33 संवर्ग येणार आहेत. राज्यसेवेचे 33 वेगळे सर्व वर्ग आहेत. त्यामध्ये हे सर्व येणार. सोबत बघा, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा म्हणजे तो मेकॅनिकल इंजिनियर ज्याला म्हणतो आपण, विद्युत अभियांत्रिकी सेवा याला आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणतो आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याला आपण म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे या तिघांची एक्झाम सुद्धा यातच होणार आहे, प्रिलिमची, पूर्व परीक्षेची. त्यानंतर बघा, हे एक सेक्शन बघा, हे महत्वाचं आहे. जे विद्युत व अभियांत्रिकी म्हणजे विद्युत आणि यांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल दोघांचा सोबतच पेपर होतो यांचा. म्हणजे प्रीचा तर होतो आणि मेन्सचा सुद्धा. अभियांत्रिकी सेवा, त्यानंतर बघा कृषी सेवा आहे, सहाय्यक नियंत्रक वैध मापनशास्त्र आहे, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, फूड चौधरी आणि वनसेवा ज्याला फॉरेस्ट म्हणतो. बघा, आता हे सर्व काय आहे, पेपर पद्धत कशी असते हे मी तुम्हाला सांगतो. बरेच जण म्हणतात की सर कळत नाही कसा अभ्यास करायचा, पेपर पॅटर्न कसा आहे, काही आयडियाच येत नाही एमपीएससी काय चेंजेस करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व क्रिस्टल क्लिअर करणार आहे. तुम्हाला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. बरेच जण मिडल मधून सोडून देतात, मग मला कमेंट सेक्शन मध्ये मेसेज टाकतात, सर याचं काय आहे, याचं काय आहे, सिलेबस काय. तर सर्व व्हिडिओ पहा, सविस्तर पहा. तुमच्या लाईफचा प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घ्या. नंतर तुम्हाला क्लिअरिटी इन माइंड मध्ये नाही समजलं तर मला कमेंट सेक्शन मध्ये तसं मेन्शन करा. बघा, आता काय होणार आहे आपल्यासोबत, की हे जे एमपीएससीची एक्झाम आहे ना, ही एमपीएससीची एक्झाम एकच एक्झाम होणार आहे प्रिलिमची, पूर्व परीक्षेची. तर पूर्व परीक्षेमध्ये एवढ्या सर्व एक्झाम होणार आहेत. मग याचा सिलेबस काय आहे? मग यामध्ये विद्युत असो की इलेक्ट्रिकल असो किंवा मेकॅनिकल असो की सिव्हिल असो किंवा मेकॅनिकल सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल असो, कुठलीही एक्झाम असली यातली, तर त्यासाठी एकच सिलेबस आहे. मग त्यामध्ये एमपीएससी मध्ये डेप्युटी कलेक्टर असो, डीवायएसपी असो, ठीक आहे. त्यानंतर बाकी जेवढ्या पण आहेत तहसीलदार, नायब तहसीलदार त्यांच्यासाठी सुद्धा सेम सिलेबस आहे. म्हणजे हे जे राजपत्रित पूर्व परीक्षा आहे ना, ही प्रिलिमची, हे सर्वांसाठी एकसारखी होणार आहे. पहिली ही क्लिअरिटी ठेवा. म्हणजे सर्वांसाठी एकच सिलेबस असणार आहे. आता मग तो सिलेबस काय असणार आहे, त्यापूर्वी मी तुम्हाला परीक्षा केव्हा होणार आहे हे पहिले सांगून देतो. मग सिलेबसकडे जाऊ. प्रत्येक याचं सिलेबसचं आपण काय करू, डिकोड करू. आणि हे जे पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, हा जीएस ओरिएंटेड राहणार आहे. याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता. ओके. पण आता मी इथे तुम्हाला आणखी एकदा सांगून देईल. तर थोडा स्पीडमध्ये सांगितलं प्रीचा. आणि मेन्सचा सिलेबस जो आहे तो टेक्निकलचा कसा आहे तो पण आलेला आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहे. ओके. बघा, आता सविस्तर समजून घ्या याची पहिले एक्झाम डेट केव्हा आहे. तर या सर्वांची एक्झाम डेट जे राहणार आहे, ही येणार आहे परीक्षे दिनांक बघा, पूर्व परीक्षा वरती 4 जून 2023 म्हणजे जून महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे. परीक्षेचा निकाल जुलै 2023 ला लागणार आहे. जुलै 2023 ला. आणि त्यानंतर तुमची बघा इथे वरती मुख्य परीक्षा आहे. ते परीक्षेचा दिनांक दिलाय मुख्य परीक्षेच्या. म्हणजे 4 जूनला तुमची प्री झाली. त्यानंतर तुमचा रिझल्ट लागला आणि मग मुख्य परीक्षा. तर मुख्य परीक्षेमध्ये बघा, राज्यसेवा आता यामध्ये एवढे संवर्ग आले. त्यामध्ये आपण आज पाहणार आहे मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या तिघांचं. फॉरेस्टमध्ये सुद्धा मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिक वाले म्हणजे हा जो 9वा सेक्शन आहे वनसेवा, यामध्ये पण फॉर्म भरू शकतात. त्याचाही सिलेबस सेमच आहे. पण मी यामध्ये तो कव्हर करत नाही. ऑलरेडी व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाणार. याच्यावर वनसेवेवर मी आणखी एक वेगळा व्हिडिओ बनेल. त्यामध्ये पण तुमच्या लक्षात येऊन जाईल सिलेबस काय आहे. तर म्हणजे तुम्ही खूप सर्व एक्झाम देऊ शकता, पण तुम्हाला आयडियाच नसते. ओके. एकाच सिलेबसमध्ये बघा आता. तर राज्यसेवेची जो मेन्सचा पेपर आहे, प्री मेन्सचा पेपर, तो बघा केव्हा होणार आहे. यामध्ये तुम्ही हा पेपर पण देऊ शकता, बट यामध्ये पूर्ण मेन्सचं वेगळं स्ट्रक्चर राहते. 30 सप्टेंबरला होणार आहे. यावर मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. बट आता आपल्याला बघायचा आहे यांत्रिकी. बघा, मेकॅनिकल इथे बघा, महाराष्ट्र यांत्रिकी हा मेन्स बद्दल बोलत आहे आपण का सर्व. यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, हे मुख्य परीक्षा आहे. म्हणजे प्रिलिम तुमची झाली. आता मुख्य परीक्षेकडे आलो आपण. मुख्य परीक्षा ही 14 ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये 2 पेपर होणार आहे.
एक पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पण या पेपर 1 आणि 2 चा सिलेबसच एमपीसीने आतापर्यंत दिला नव्हता. प्रिलिमचा दिला होता. आता मेनचा सुद्धा सिलेबस आलेला आहे. तर मेनचा सिलेबस मी तुम्हाला डिकोड करून 2 मिनिटात सांगतो. त्याच्यावर नंतर कोणकोणते सिलेबस आहे ते सर्व सांगतो. बघा त्यानंतर बघा महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा म्हणजे हे इलेक्ट्रिकलसाठी आहे आणि महाराष्ट्र स्थापत्य हे सिव्हिलसाठी आहे. म्हणजे हे याला पहिले आधी आपण एम-ई-एस म्हणायचो. आता हे एम-ई-एस ची जी एक्झाम आहे, ही त्यांनी कशात टाकून दिली? पूर्व परीक्षेमध्ये टाकली राज्यसेवेच्या. ओके. म्हणजे याचा पूर्व परीक्षा सेम पण मेन्स जे आहे ते वेगवेगळं. तर मेन्सची तारीख बघायची 14 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर म्हणजे सेम आहे आणि दोन्ही याच्यामध्ये म्हणजे मेन्सच्या पेपरमध्ये 2 पेपर होणार आहे. राज्यसेवेमध्ये 9 पेपर होतात. ठीक आहे. पण जे टेक्निकलचे आहे ना त्यामध्ये 2 आहे आणि पेपर सर्व डिस्क्रिप्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रिलिमचा आहे. जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे ते प्रिलिमला आहे आणि मेन्सला पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. सिलेबस चेंज झालेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास वाढवावा लागणार आहे. ओके. ते इथपर्यंत क्लिअर झालं असेल. त्यानंतर बघा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकसाठी आणखी एक गोल्डन चान्स आहे. कारण की बघा याच्यामध्ये विद्युत आणि अभियांत्रिकी दोघांचे कॉम्बिनेशन पेपर होते. ते अभियांत्रिकी सेवा परीक्षा तर त्याचा सुद्धा इथं सिलेबस टाकलेला आहे आणि याची 15 ऑक्टोबरला म्हणजे 14 नंतर 15 ऑक्टोबरला एक एक्झाम होणार आहे मेन्सची. त्याचा पूर्ण हे श्रेणी 2 ची आहे. डेप्टी इंजिनिअरची एक्झाम असते ही. तर त्याबद्दल मी लास्टला बोलतो. जसा व्हिडिओ समोर जाईल सर्व तुम्हाला क्लिअरिटी होऊन जाईल. विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल वाल्यांना डबल चान्स आहे आणि जे एओबीआय करतायत त्यांना तर खूपच चान्स आहे. कारण की त्या सर्व सिलेबसमध्ये हे कव्हर आहे. ठीक आहे. तुम्ही थोडं शांततेत घेता व्हिडिओ. जर तुम्हाला स्लो होत असेल तर तुमच्याजवळ एक ऑप्शन असते YouTubeला बरेच जण म्हणतात सर स्लो बोलतात, स्पीडनं बोला. तर ऑप्शन आहे तुमच्याकडे. तुम्ही ते वाचू शकता. ते स्पीड वाढवू शकता व्हिडिओचा बघू शकता स्पीडनी. ठीक आहे. तर आता आपण एक बघू. तर पहिला आपण प्रिलिमचा सिलेबस बघून घेऊ काय आहे तर. बघा एमपीसीने प्रिलिमचा सिलेबस जो आहे जे 33 संवर्ग राज्यसेवेचे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकलचा पेपर, वनसेवा पेपर, फॉरेस्टचा ज्याला म्हणतो आपण फूडचा, या सर्वांसाठी जो सिलेबस आहे प्रीचा तो सारखा आहे. तर त्यामध्ये बघा प्रिलिमचा पेपर जो आहे तो कसा राहणार. तर प्रिलिम मध्ये बघा इथे दिलेला आहे महाराष्ट्र स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन. तर तुमच्या समोर दिसत आहे इथे. तर यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होणार आहे. थोडा कलर चेंज करून घेतो जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटीने दिसलं पाहिजे. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होणार आहे. तर या पेपर 1 मध्ये 2 तासाचे पेपर असणार आहे. तर याचा सिलेबस काय आहे जरा एकदा खाली बघून घेऊ आपण. मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमांमध्ये होणार आहे. म्हणजे 2 पेपर होणार आहे आपले. ठीक आहे. एकात 4 निगेटिव्ह राहणार आहे. 1/4 निगेटिव्ह राहणार आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचे 0.25 एवढे मार्क जाणार. बघा पेपर 1 म्हणजे याच्यात 2 पेपर होणार. एक होणार हा पेपर 1 आणि दुसरा होणार पेपर 2. हा पेपर 1 आहे आपला. त्या पेपर 1 मध्ये बघा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे. भारताचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा संदर्भ त्यामध्ये येईल. महाराष्ट्राचा पेपर असल्यामुळे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण दाखवतो, बोथ लँग्वेजमध्ये दाखवतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. भारत, महाराष्ट्र आणि भारताचा जगाचा भूगोल आहे. ठीक आहे. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन म्हणजे इथं संविधान, राजकीय प्रणाली, तर पॉलिटीचा जो सेक्शन आहे तो यावर मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून थोडं मी स्पीडनं घेत आहे. त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास, त्यामध्ये शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशक म्हणजे इकॉनॉमिक्सचा जो पार्ट येतो तो येतो. पर्यावरण आणि परिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल यावरील प्रश्न येतात आणि सामान्य विज्ञानचा एक सेक्शन येतो. तर हा पूर्ण पेपर जो आहे हा 100 प्रश्न राहतो याच्यामध्ये आणि 200 गुणांसाठी राहतो. ओके. 200 गुणांसाठी हा पेपर 1 आहे. आणि जो पेपर 2 आहे त्या पेपर 2 मध्ये बघा पेपर 2 राहणार आपला हा सर्वांसाठी सेम आहे. आताच सांगतोय. बरंच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगतात की सेपरेट नाही आहे. इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो की राज्यसेवा असो. त्यामध्ये आकलन संहिता, संवाद कौशल्य, तर्कशुद्ध म्हणजे या पेपरला आपण सीसॅटचा पेपर म्हणत असतो. आता सीसॅटचा पेपर म्हणजे काय तर त्यामध्ये पॅसेज येणार तुम्हाला. त्या पॅसेजचे तुम्हाला खाली प्रश्न राहणार ते सॉल्व्ह करावं लागेल. यामध्ये थोडंफार तुमच्या लक्षात येईल. हे पण आहे मूळ संख्या म्हणजे तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग सुद्धा यामध्ये करावं लागेल. आणि हे भाषा आकलन म्हणजे हे सिलेबस. तर हा पेपर जो आहे ना हा क्वालिफाईंग आहे. एक आणखी गोष्ट सांगून देतो, जी सर्वात महत्त्वाची आहे, की जो प्रीमध्ये म्हणजे तुम्हाला थोडं सविस्तर मी सांगतो साध्या भाषेमध्ये माझ्या तुमच्या लक्षात येऊन जाणार. प्रीमध्ये तुम्हाला 2 पेपर असणार आहे. एक असणार आहे तुमचा जीएस ओरिएंटेड जो की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटीचा असणार आहे आणि जो पेपर सेकंड राहणार आहे तो तुमचा सीसॅट ओरिएंटेड राहणार आहे. तर हा सीसॅट पेपर जो आहे हा तुम्हाला यामध्ये 66.66 म्हणजे जवळपास 67 मार्क काढायचे आहे आउट ऑफ 200 म्हणजे हा क्वालिफाईंग आहे. ठीक आहे. क्वालिफाईंग पेपर आहे. तुम्हाला 33% मार्क काढावा लागतात. तुमचा जो कट ऑफ लागेल तो जीएस वर लागेल. जीएस मध्ये जर तुम्ही समजून घ्या 200 आउट ऑफ जेवढे काही तुमचा मार्क काढले 100, 105 तर त्यानुसार तुमचा कट ऑफ लागेल आणि तुम्ही मेन्सला जाणार. ओके. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की प्री मध्ये 2 पेपर, पहिला पेपर जो आहे त्याच्यावर कट ऑफ. आता जो याचा थोडासा मी सिलेबस जो आहे तुम्हाला याच्यानुसार दाखवून देतो. हा इंग्लिश मीडियमचा म्हणजे इंग्लिशचा सिलेबस आहे. इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे. तर बघा बाकी सेम आहे. करंट अफेअर आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया, जिओग्राफी ऑफ इंडिया, ठीक आहे, इकॉनॉमिक्स ऑफ इंडिया. तुम्ही याचा स्क्रीनशॉट बनवू शकता. त्यानंतर हे सर्व मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून दाखवलं आणि सेम जो आहे पेपर 2 मेन्सचा. तर असा सिलेबस आहे. हे बऱ्यापैकी मुलांना माहिती आहे. बट आता त्यानंतर बघा
एक एक सिलेबस आपण डिकोड करू, की जो मेन्समध्ये समजा तुम्ही प्री काढली, आता मेकॅनिकलच्या मेन्सला गेले, कोणी इलेक्ट्रिकलच्या जाईल, कोणी सिव्हिलच्या जाईल आणि कोणी मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकलच्या जाईल. म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकवाल्यांना डबल चान्स आहे. कारण की सिव्हिलच्या बऱ्याच जागा निघत राहतात ग्रुप बी मध्ये. त्यामुळे यांनी एक आणखी ते मेकॅनिकल आणि यासाठी. सर्वप्रथम आपण जो मेकॅनिकलचा सिलेबस आहे त्याचं डिकोड करू आणि व्यवस्थित समजून घ्या. कारण की हाच सिलेबस तुम्हाला एएमव्हीआयच्या मेन्सला सुद्धा आहे. तर या एएमव्हीआयच्या मेन्समध्ये फक्त ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहील. हा सर्व डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तर आता बघा तुम्ही मेन्सला गेल्यानंतर तुमची मेन्स होणार आहे ऑक्टोबरमध्ये 14 ऑक्टोबरला. तर त्यामध्ये तुम्हाला हा सर्व सिलेबस आहे. बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यांत्रिकी. बघा यांत्रिकी म्हणजे काय होते, मेकॅनिकलसाठी आहे. मेकॅनिकलसाठी चला. यामध्ये 2 पेपर होणार आहे. जसे प्रीला 2 झाले, तसे इथं मेन्सला सुद्धा 2 पेपर होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2. याचे 200-200 गुणांचे हे पेपर असणार आहे आणि दोन्ही पेपर इंग्रजी माध्यमामध्ये असणार आहे. तुम्हाला मराठीमध्ये याचं काही मिळणार नाही. मराठीमध्ये प्रिलिमला मराठी आणि इंग्लिश बोथ लँग्वेज आणि हे वर्णनात्मक आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. तुम्हाला लिहावं लागणार आहे. एक प्रश्न येईल त्याच्या खाली तुम्हाला काय करावं लागेल, पूर्ण लिहावं लागेल संदर्भासहित, की काय काय त्याचं मिनिंग आहे. ओके. 3 तास मिळणार याला, 3-3 तास तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. तो जो प्रीचा पेपर होता त्याला 1च तास मिळतो का, कारण तो ऑब्जेक्टिव्ह होता. तर आता बघा यांनी मेन्सच्या सिलेबसमध्ये काय काय केलेलं आहे. तर जे स्टुडंट मेकॅनिकलसाठी तयारी करताय त्यांनी लक्ष द्यायचे व्यवस्थित. मग आपण सिव्हिलकडे जाऊ आणि नंतर मग इलेक्ट्रिकलकडे जाऊ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकलसाठी आणखी एक कंबाईन सिलेबस आहे. त्यामध्ये थोडा चेंज केला आहे. तो पण पेपरसाठी तुम्हाला जो सिलेबसचा अभ्यास आहे तो तसाच करायचा आहे. बघा आता व्यवस्थित समजून घेऊ. त्याच्यामध्ये बघा पेपर 1 मध्ये टॉपिक दिलेला आहे. त्याच्या सेक्शन काढलेले आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये त्यांनी 2 सेक्शन वाईज दिलेला आहे. तर पहिल्या सेक्शनमध्ये पेपर 1च्या ए सेक्शन आपण पाहता, नंतर बी सेक्शन पाहू, नंतर सी सेक्शन पाहू, असं बघू. तर बघा ए सेक्शनमध्ये मटेरियल्स अँड देअर बिहेवियर दिलेलं आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग मटेरियल दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर फंडामेंटल दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे ते काढू शकतात. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्याला सॉम म्हणतो आपण ते दिलेलं आहे. थिअरी ऑफ मेकॅनिक्स दिलेलं आहे. ओके. टॉम ज्याला म्हणतो मेकॅनिकलमध्ये. त्यानंतर बघा सेक्शन बी, पहिल्याच पेपरमध्ये ए सेक्शन झालं, पहिल्याच पेपरमध्ये बी सेक्शन पण आहे. त्यामध्ये मशीन डिझाइन आहे. त्यामध्ये डिझाइन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. त्यानंतर बघा डिझाइन ऑफ गिअर्स, सिस्टीम डिझाइन, त्यानंतर डायनामिक्स ऑफ मशीन्स. ओके. त्यानंतर सेक्शन सी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड प्रोसेसर दिलेला आहे. प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग सायन्स दिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट दिलेला आहे. ऑपरेशन रिसर्च दिलेला आहे. ओके. त्यानंतर एक डी सेक्शन दिलेला आहे. या डी सेक्शन मध्ये नवीन सेक्शन ऍड केला, कॅड कॅम आणि सीएई नावाचा. तर कॅड कॅम आणि प्रोडक्शन डेव्हलपमेंट दिलेला आहे, प्रोडक्ट डेव्हलपमेंट. त्यानंतर मशीन टूल डिझाइन दिलेला आहे. म्हणजे हा जो पहिला सेक्शन होता, म्हणजे 2 पेपर होणार होते आपले. त्या 2 पेपरमध्ये पहिला म्हणजे मेन्समध्ये 2 पेपर होणार होते. तर 2 मध्ये हा जो पहिला आहे, यामध्ये एकूण त्यांनी ए, बी, सी, डी असे 4 सेक्शन दिले. आता पेपर 2 चा आपण सिलेबस बघणार आहे, जो की पेपर 2 होणार आहे. पेपर 2 पण 200 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं. तर बघा यामध्ये पण सेक्शन ए, बी, सी, डी दिले आहे. पहिल्या सेक्शनमध्ये थर्मोडायनामिक्स, हीट अँड मास ट्रान्सफर. त्यामध्ये थर्मोडायनामिक्सचा सिलेबस दिलेला आहे प्रॉपर. त्यानंतर हीट अँड मास ट्रान्सफरचा सिलेबस दिलेला आहे. आणि त्यानंतर बघा बी सेक्शनमध्ये गेलो. सेकंड पेपरच्या बी सेक्शनमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स अँड थेरी, मशिनरी. त्यानंतर न्यूमॅटिक अँड हायड्रोलिक्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग. त्यानंतर एनर्जी इंजिनिअरिंग. ते बघा याच्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स आहे, फ्लुइड मशिनरी आहे. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल मेकॅनिकलवाल्यांना, हे शब्द थोडेसे ऐकलेले असणार. ऐकलेले थोडेफार नसेल, बऱ्यापैकी असायला पाहिजे. त्यानंतर न्यूमॅटिक अँड हायड्रोलिक्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, हे सर्व आपल्या सिलेबसमध्ये टाकलाय. एनर्जी इंजिनिअरिंग. त्यानंतर सेक्शन सी आहे आयसी इंजिन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, रेफ्रिजरेटर अँड एअर कंडक्टिंग. तर हे पण आहे आयसी इंजिन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. त्यानंतर रेफ्रिजरेटर अँड एअर कंडक्टिंग. आणि सेक्शन डी, जसं तिकडे 4 सेक्शन पहिल्या पेपरमध्ये, तशी इथे 4 सेक्शन दुसऱ्या पेपरमध्ये. मेजरमेंट ऑफ मेट्रोलॉजी, न्यूमेरिकल अनालिसिस अँड कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, न्यूमेरिकल कंट्रोल अँड मशीन टूल, ऑटोमॅटिक कंट्रोल. तर याच्यामध्ये मेकॅनिकल मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी दिलेला आहे. न्यूमेरिकल अनालिसिस अँड कॉम्प्युटिंग प्रोग्राम दिला आहे, कॉम्प्युटर प्रोग्राम. न्यूमेरिकल कंट्रोल अँड मशीन टूल दिलेला आहे आणि ऑटोमॅटिक कंट्रोल दिलेला आहे. तर अशा प्रकारे हे पेपर झाले. म्हणजे पहिला साध्या भाषेमध्ये पटकन सांगू देतो तुम्हाला मी. पेपरमध्ये मेन्समध्ये जो आहे 2 पेपर होणार, ए आणि 2. या ए मध्ये पण ए, बी, सी, डी सेक्शन वाईज त्यांनी सिलेबस दिला. इथे ए, बी, सी, डी सेक्शन वाईज सिलेबस दिलेला आहे. खूप सिंपल आहे, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. हा झाला मेकॅनिकलचा. मेकॅनिकलवाल्यांना आणखी एक सिलेबस आहे, जो दुसऱ्यासाठी असणार आहे. तो पण बऱ्यापैकी सेम आहे, पण काही जरी चेंजेस आहे. आणि हा जो मेकॅनिकलचा सिलेबस आहे ना, हा सिलेबस तुम्ही एएमव्हीआय साठी पण यूज करू शकता. कारण की एएमव्हीआयचा प्री जो आहे तो राज्यसेवेचा, म्हणजे या पेपरचा प्री आहे. हे तर क्लास 1 ची एक्झाम आहे आणि सोबत तुम्हाला त्याच्याही मेस प्रीच्या कामात पडते. म्हणजे दोन्ही याचा सिलेबस बऱ्यापैकी सेम आहे. थोड्या वेळानंतर मी आणखी क्लिअर करून देईन तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. कारण की बऱ्याच जणांना कळत नाही आहे. जसं समोर जाऊ तसं आणखी तुमच्या आयडिया डेव्हलप होऊन जाईल. बघा आता
हा झाला स्थापत्य. आता स्थापत्य म्हणजे सिव्हिल. सिव्हिलमध्ये पण सेम कंडिशन आहे. 2 पेपर होणार आहेत. 2 पेपर कोणते कोणते होणार आहे? तर बघा 200-200 गुणांचे प्रश्न असणार आहे. इंग्रजी माध्यममध्ये पेपर असणार आहे. 3 तासाचा वर्णनात्मक म्हणजे तुम्हाला लिहावं लागणार आहे. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नाही आहे. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. त्यामध्ये सेक्शन ए परत सेक्शन ए मध्ये तुम्हाला मी सांगितलं आधीच, की 2 प्रकार असणार आहे. सेक्शन ए मध्ये थोडंसं आपण पेन चेंज करून घेऊ जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हा पेपर 1 मेन्समध्ये याच्यामध्ये सेक्शन आहे ए आणि याच्यामध्ये सुद्धा ए असे सेक्शन राहणार. त्याच्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर आहे, कॉम्प्युटर एडेड एनालिसिस अँड डिझाइन स्ट्रक्चर टाकलेलं आहे त्यांनी सेक्शन ए मध्ये. त्यानंतर सेक्शन बी मध्ये गेलो आपण. त्यामध्ये स्ट्रक्चर अनालिसिस आहे, स्टील स्ट्रक्चर आहे, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आहे. त्यानंतर सेक्शन सी त्यामध्ये डिझाइन अँड रेन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर ज्याला WSM ऑफ लिमिट स्टेट म्हणतो आपण. ठीक आहे, ते आहे. त्यानंतर ब्रिज इंजिनिअरिंग आहे. सेक्शन डी आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. त्यानंतर प्रीस्ट्रेट कॉन्क्रीट आणि जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. तर हे 4 सेक्शन झाले पेपर 1 चे. आता सिव्हिलचा पेपर 2 जो आहे त्यामध्ये बघू काय आहे. त्यामध्ये सेक्शन ए परत सर्वेइंग आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल्स आहे. त्यानंतर बघा बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन्स आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये डबल सेक्शन बी आला. फ्लुइड मेकॅनिक्स आहे, फ्लुइड मशीन आहे, इरिगेशन इंजिनिअरिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये आलो आपण. त्यामध्ये हायवे इंजिनिअरिंग आहे, टनल इंजिनिअरिंग आहे, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे आणि सेक्शन डी जो लास्ट सेक्शन आहे यामध्ये इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, वॉटर वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पोल्युशन कंट्रोल आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर हे सर्व जो सिलेबस आहे हा सिव्हिलचा होता. परत सिव्हिलमध्ये मेन्सला 2 पेपर, एकामध्ये 4 सेक्शन, एकामध्ये 4 सेक्शन असा तुमचा दोन्ही मिळून अभ्यासक्रम आहे. हे क्लास 1, क्लास 2 ची पोस्ट आहे. त्यामुळे हे राहतो. याचा इंटरव्ह्यू पण राहतो तुम्हाला माहिती आहे सर्वांना. ते नंतर बोलतो मी त्याबद्दल. ठीक आहे. हा झाला तुमचा कशाचा सिव्हिलचा. आता आपण येऊ इलेक्ट्रिकलच्या सिलेबसकडे. ते इलेक्ट्रिकलचा सिलेबस बघून घ्यायचा आहे. इथून जायचं नाहीये. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी आणखी समोर काही गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. ओके. बघा आता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या लास्टला बघा हे यामध्येच तुम्हाला एक दिसत असेल इलेक्ट्रिकलमध्ये विद्युत आणि यांत्रिकी टाकलेला आहे. आता विद्युत आणि यांत्रिकी म्हणजे काय? तर इथे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या साठीच हा सिलेबस आहे. पण यानंतर आणखी एक सिलेबस आहे जो मी तुम्हाला पुढे सांगतो. तर हा फक्त एम-ई-एस वाल्यांसाठी आहे. तर विद्युतसाठी आहे स्पेशल. बघा विद्युत दिसत असेल तुम्हाला इथे. सेम पेपर 2 आहे. तर मला इलेक्ट्रिकल इंजिनिअर मी नसल्यामुळे मला इलेक्ट्रिकलचे थोडे शब्द वाचताना अवघड होऊ शकतात. तर थोडं समजून घे जा. सर्किट अनालिसिस आहे, सर्किट अनालिसिस, इलेक्ट्रिक फील्ड अँड मटेरियल्स आहे. ओके. त्यानंतर बघा मॅग्नेटिक फील्ड अँड मटेरियल आहे, ट्रान्सफॉर्मेशन अँड डीसी मशीन्स आहे. त्यानंतर डीसी मशीन, एसी मशीन ओके तुम्हाला माहिती आहे. स्पेशल मशीन आहे. त्यानंतर सेक्शन सी आहे पॉवर अँड एनर्जी सिस्टीम, पॉवर सिस्टीम अनालिसिस आहे. त्यानंतर रिसेंट ट्रेंड इन पॉवर अँड एनर्जी सिस्टीम. हे तर महत्वाचं आहे. रिसेंट ट्रेंड तर तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये पाहायला मिळतोच. आणि सेक्शन डी मध्ये बघा इल्युमिनेशन आहे, डीजी सेट आणि युपीएस आहे, युटिलायझेशन दिलेलं आहे. तर हे सर्व सिलेबसमध्ये तुमच्या आहे. तर हा जो पेपर होता हा पेपर 1 होता. आता पेपर 2 चा जो सिलेबस आहे त्यामध्ये सेक्शन ए आहे लिनियर इंटिग्रेटेड सर्किट, एनालॉजी इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल कम्युनिकेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ॲप्लिकेशन 1, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ॲप्लिकेशन 2. ओके. आणि नंतर सेक्शन सी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्हज, त्यानंतर कंटिन्युअस सिग्नल अनालिसिस, त्यानंतर डिस्क्रीट सिग्नल अनालिसिस, कंट्रोल सिग्नल सिस्टीम अनालिसिस हे सेक्शन डी मध्ये आलेलं आहे. म्हणजे परत एबीसीडी असे 2 सेक्शन आणि कंट्रोल सिस्टीम डिझाइन. हा सर्व सिलेबस जो होता हा होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी. ओके. मी नाही का एक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे. त्यामध्ये WhatsApp ची लिंक टाकली आहे टेक्निकल एक्झामसाठी. तर ते टेक्निकल एक्झामची तुम्ही लिंक वर क्लिक करून WhatsAppवर आपण हे सर्व सिलेबस तिथे पाठवणार आहे. सर्व सिलेबस तुम्हाला तिथे देण्यात येईल. सर्वांनी त्या WhatsApp ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला जॉइन करून घ्या. पेपरचं पॅटर्न कसं आहे सर्व मी तिथं तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच जणांना पेपर पॅटर्न वगैरे माहीत नसते. अभ्यास कसा करावा लागतो, सुरुवात कुठून करावी लागते ते सर्व मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही जॉइन करून तिथून बोलणार आहे मी सर. ठीक आहे. त्यानंतर बघा अभियंता. आता ही जी पोस्ट आहे ना ही एम-ई-एस मधलीच आहे. बट बघा या पोस्टबद्दल थोडी इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल लोक जे स्टुडंट आहे यांना दुसरा पेपर आहे आणि हा जो पेपर असतो हा डेप्युटी इंजिनिअरिंगचा असतो. मी तुम्हाला याआधीच बोललो होतो की हा पेपर डेप्युटी इंजिनिअरिंगचा राहणार आहे आणि यामध्ये थोडा फरक राहणार आहे पेपरमध्ये. काय पेपर कारण की ते तिन्ही एम-ई-एसचे होते. त्याचं पेपर पॅटर्न तसंच राहणार आहे. याच्यामध्ये काय चेंज आहे बघा यामध्ये एकच पेपर राहणार आहे. यामध्ये एकच सिंगल पेपर राहणार आहे जो की 100 प्रश्न असेल 200 गुणांसाठी 1.5 तासाचा राहणार आहे हा हाफ एन अवर. ओके. आणि यामध्ये बघा सेम -1/4 दिलेला आहे इथे. आणि इथे बघा मराठी जो आहे मराठी हा त्याच्यात मराठी यांनी ऍड केलेला आहे. कारण की हा पेपर त्यांच्यासोबत वेगळा हा 15 तारखेला पेपर होणार आहे. 15 ऑक्टोबरला तो 14 होणार होता. आणि यामध्ये जनरल नॉलेजचं सेक्शन होतं. त्यामध्ये बघा सायन्स तर तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंफार जनरल नॉलेजचं सेक्शन टाकलं सायंटिफिक नॉलेज. ठीक आहे. त्यानंतर बघा सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. म्हणजे हा पेपर फक्त कोणासाठी आहे पहिले एकदा क्लिअर करून देतो. इकडे वरती मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी. ओके.
त्यानंतर बघा यामध्ये या सिलेबस त्यांनी टाकलेला आहे फॅकल्टी अँड सायन्स इंजिनिअरिंगचा. त्यानंतर बघा नेक्स्ट टाकलेला आहे यांनी इथे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा दोघांचाही सोबतचा सिलेबस आहे. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टाकलेला आहे. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर टाकला आहे, रोटेटिंग मशीन टाकला आहे, पॉवर स्टेशन, पॉवर ट्रान्समिशन लाईन, पॉवर सिस्टम कंट्रोल अँड प्रोटेक्शन, पॉवर स्टेशन एक्झिलरी इक्विपमेंट आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. हा छोटासा सिलेबस आहे पॉवरच्या रिलेटेड याच्यामध्ये गोष्टी आहे. कारण की इथं तुम्ही जे इंजिनिअरिंग बनत आहे ते डिप्युटी इंजिनिअरिंग बनत आहे. ओके. आणि हे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी ह्या पोस्ट असतात, ज्या की क्लास 1च्या पोस्टिंग आहे. आणि यामध्ये प्रत्येकाच्या जर याच्यात मुलाखत दिलेली आहे, जशी याच्यात 50 मार्क्सची मुलाखत आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला याची एक सेकंड, हे एमपीसीची साईट ओपन झालेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो. बघा महाराष्ट्र इथे तुम्हाला सर्व सिलेबस दिसते. तुम्ही एमपीसी गव्हर्नमेंट इनवर गेले तर. ओके. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नसेल मला माहित नाही. बट मी तुम्हाला याच्यावरच घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला एक असं आयडिया आली पाहिजे की नेमकं काय सांगत आहे मी इथं. असू द्या. बघा इथे तुम्हाला दाखवून देतो मी. एक सेकंड या सिलेबसमध्ये या. बघा वेबसाईटवर सर्व दिलेलं आहे, पण मी हे सर्व तुमचे आपल्या जे चॅनल आहे YouTubeचं आणि Telegramचं त्याच्यावर टाकून देतो. काही प्रॉब्लेम नाही. बघा इथे जे एवढे जे पेपर आहे, त्या प्रत्येकाचा जो म्हणजे हे जे 3 म्हटलं होतं मी तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी येऊन देतो. हे जे 3 पेपर आहे, या 3 पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तो मी तुम्हाला दाखवला आणि जो चौथा पेपर जो होता, त्या चौथा पेपरचा मी तुम्हाला हा जो होता स्टार केलेला तो. म्हणजे बघा इथं हायलाइट करू. आपण याचा सिलेबस पाहिला, अभियांत्रिकी, यांत्रिकीचा, विद्युतचा पाहिला आणि स्थापत्याचा पाहिला. हे 3 एम-ई-एस मध्ये जातात आणि हा जो आहे विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा हा डेप्टी इंजिनिअरिंगचा याचा पण सिलेबस पाहिला. याचा सिलेबस वेगळा आहे कारण की हे 3 पेपर वेगळ्या तारखेला आहे आणि हा वेगळ्या तारखेला आहे. यात म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाले हाही फॉर्म देऊ शकता, पण तुम्हाला प्री काढावी लागेल. प्री काढल्यानंतर मेन्ससाठी आहे. हे क्लास 1चे आहे आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला माहित आहे की इंटरव्ह्यू आहे. जसं आता हे जे एम-ई-एसचा इंटरव्ह्यू तुम्हाला सांगायचा राहिला, एम-ई-एसमध्ये सुद्धा 50 मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू राहणार आणि 450 मार्क्सला तुमचा पेपर होणार. तर अशा प्रकारे हा संपूर्ण जो सिलेबस होता, हा चेंज झालेला आहे, जो मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला लगेच नवीन काही नोटिफिकेशन आलं एमपीसीचं, तर मी आपल्या ग्रुपवर टाकून देईन किंवा आपल्या YouTubeवर टाकेल. तर लवकरच तुम्ही ग्रुपला जॉइन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. कसा अभ्यास करायचा, स्ट्रॅटेजी कशी बनवायची, एएमव्हीआय वाल्यांसाठी पण चांगला चान्स आहे. तोच सिलेबस इकडे पण सुद्धा आलेला आहे. तर सर्व तुमच्यासाठी ओपन आहे. एमपीसीने खूप काही चांगल्या प्रकारे आपल्याला डिस्क्रिप्ट केलं आहे आणि याच्या आधी एवढं नव्हतं. तर चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.